स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे। बायको: अहो घरातील सर्व भंगार वस्तू काढून टाका। नवरा: अगं वेडे, मग तू कुठे राहशील? कोणीतरी लिंबू नाही तर लिंबूचं पोतच फिरवले वाटतं माझ्यावर। साला जेव्हा पण पैसे जमवते तेव्हा कोणता ना कोणता खर्च येतोच बाहेर, काय करावं? नवरा: तू तर म्हणाली होतीस की रात्री जेवणामध्ये 2 ऑप्शन असतील, पण इथे तर एकच भाजी दिसते। बायको: ऑप्शन आता पण 2च, जेवायचे तर जेवा, नाही तर राहू द्या। त्या मुली पण काही आतंकवाद्यापेक्षा कमी नव्हत्या, ज्या सर वर्गात येताच आठवण करून द्यायच्या, सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना? बायको: अहो घरातील सर्व भंगार वस्तू काढून टाका। नवरा: अगं वेडे, मग तू कुठे राहशील? बायको: आज पहिल्यांदा मी तुमच्याकडे काहीतरी मागते। नवरा: कालच तर साडी मागितली होतीस। बायको: मी आज बद्दल बोलते, तुम्ही नीट ऐकतही नाही। एक भिकारी 100 रुपये देऊन 5 स्टार हॉटेलमध्ये गेला। त्याने तिथे पोट भरून जेवण खाल्ले। 1500 चे बिल झाले। त्याने मॅनेजरला सांगितले, पैसे तर नाही आहेत। मॅनेजरने पोलिसांच्या ताब्यात त्याला दिले। भिकाऱ्याने बाहेर जाताच पोलिसांना 100 रुपये दिले आणि सुटला। नवरा: आज मॉलमध्ये सेम तुझ्यासारखी बाई बघितली। बायकोने डोकं फिरण्यासारखा प्रश्न विचारला, आवडली का? आता नवरा हो म्हणाला तरी मरेल, नाही म्हणाला तरीही मरेल। नवरा: आज भाजी बरी नाही बनली आहे। बायको: गप्प गिळा, ह्या भाजीला तुम्हाला माहित आहे का? या भाजीला फेसबुकवर 700 लाईक आणि 600 लोकांनी यम्मी म्हणून कमेंट केले आहे, आणि तुमचेच अलगच नखरे आहेत। No, 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 no. मैत्रिणींनो, ज्या ज्या सेल्फी तुम्ही डिलीट करता त्यातच तुमचे खरं रूप असते। उन्हाळा सुरू झाला आहे। जेव्हा जेव्हा फ्रीजमधून पाण्याची बाटली काढाल तेव्हा ती भरूनच परत ठेवा, नाहीतरी लेक्चर पाण्याच्या बाटलीवरून सुरू होईल आणि दारूच्या बाटलीवर येऊन संपेल। बायकोशी भांडण झाल्यावर गण्या म्हणाला, जा जा, तू माझं काय बिघडवणार? तेव्हापासून त्याच्या मोबाईलचा चार्जर सापडत नाही। मुलगा: ओ काका, कुल्फी कितीला आहे? कुल्फीवाला: 10, 20, 30 रुपयांना। मुलगा कुल्फी खातो आणि घरी जायला निघतो। कुल्फीवाला: अरे पैसे दे। मुलगा: आमच्या घरचे म्हणतात खा प्या मजा करा, पण पैशाचा लाड नाही करायचा। मुलगी: माझा सोन्या झोपला? मुलगा: हो। मुलगी: तर मग रिप्लाय कसा केला बदमाश? मुलगा: मी सोन्याच्या बाप बोलतोय सुनबाई, झोपा आता। बाई: डॉक्टर साहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या? डॉक्टर: 50 वेळा। बाई घाबरून: 50 वेळा? अहो बीड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना? डॉक्टर: खायच्या नाही हो, या गोळ्या तुम्ही फक्त 50 वेळा जमिनीवर टाकायच्या आणि उचलायच्या। 0 फिगरसाठी हेच करावं लागतं। No, 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 no. संता: अरे यार बंता, हा सेंट मेसेज काय प्रकार आहे? बंता:
काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही. सेंट मेसेज म्हणजे परफ्यूमवाला मेसेज. बायको, अहो तुमचा मित्र एका वेड्या मुलीसोबत लग्न करतोय, तुम्ही त्याला अडवत नाही का? नवरा, मी काढू? त्या नालायकाने मला अडवले होते का? तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.